तर महापालिका निवडणुकांआधी लातूरमध्ये काँग्रेस आणि भाजपा आमने सामने आलेले आहेत। नवीन रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आलेले आमदार अमित देशमुखांसमोरच भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। भूमिपूजन कार्यक्रमाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे। दरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते यावेळी समोरासमोर जे आहेत ते आलेले होते। विकासाचा विरोध करायचं काही कारण नाही आणि का विरोध होतोय हे आम्हाला लक्षात आलेलं नाही आहे। मग विकास भारतीय जनता पक्षाला नको आहे का? मला असं वाटतं की त्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे। असं यापूर्वी कधी घडलं नाही आणि लातूरचा ठेका कोणाकडं कोणी दिलेला नाही। लातूर हे लातूरकरांचं आहे, त्यामुळे लातूरकरांच्या विकासाच्या आड येण्याचा हा प्रकार जो आहे हा निंदनीय आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे जनतेची दिशाभूल झालेलं सहन करू शकत नाही। विधानसभेमध्ये सुद्धा प्रत्येक चौकामध्ये कोट्यावधी रुपयाचे बॅनर लावून विकास कामाचं भूमिपूजन करण्याचं सोंग त्यांनी केलं आणि म्हणून आता महानगरपालिकेची निवडणूक समोर तोंडावरती आहे, त्याच्यासाठी पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचा जनतेचा कार्यक्रम यांनी चालवलाय। स्टंटबाजी करताय। इथं जर रोड आज केला आणि 1 महिन्याभरानंतर ते मोठे पाईप अंडरग्राऊंड ड्रेनेज वाल्याचे जर आले आणि त्यांनी पुन्हा जर रोड खणला, कोणाचे पैसे वाया जाणार आहेत? हे पैसे जनतेचे पैसे आहेत, ह्यांना काही फरक पडत